शेयर को कौन सा नहीं पावर इस्तेमाल ओके. ऑल स्टुडंट, आता लॉकडाऊनमुळे आपला क्लास सध्या बंद आहे, तर त्याच्यामुळे आपलं बाकीचे जे लेक्चर्स आहे, सध्याचे जे लेक्चर्स आहेत ते आपल्याला ऑनलाईन घ्यायचे आहेत. तर मॅक्सिमम स्टुडंटची इच्छा होती की ऑनलाईन लेक्चर झाले पाहिजे, म्हणून आज आपण ऑनलाईन लेक्चरला स्टार्ट करायचं. तर बेसिकली सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं ते तुम्हाला आठवतं का? आणि आठवत नसेल तर एकदा तुमच्या प्रिव्हियस नोट्स बघा, आणि नोट्समध्ये आपला लास्ट पॉईंट काय चालू होतं त्याच्याबद्दल अभ्यास करा. पण त्याच्या अगोदर एक मेन इम्पॉर्टंट टर्म आपल्याला बघायची बेटा, की आपण बायोलॉजीमध्ये 11th सध्या बघतोय मॉर्फोलॉजी ऑफ अ फ्लॉवरिंग प्लांट हा चॅप्टर बघतोय. ठीक आहे. आणि ह्या मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट या चॅप्टरमध्ये आपण डिटेल स्टडी करणार होतो कशाची, तर एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ प्लांटची. ओके. जो की बॉटनीमधला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक मानला जातो. ठीक आहे. आणि खूप सारे नीटमध्ये याच्यावरती क्वेश्चन सुद्धा तुम्हाला येतील. ओके. तर मॉर्फोलॉजी ऑफ अ फ्लॉवरिंग प्लांट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर फॉर युअर नॉलेज बेस. ओके. आणि ज्या वेळेला तुम्ही समोर ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये याच्याबद्दल स्टडी करणार, तुम्हाला खूप सोपं जाईल जर आता आपण याचा व्यवस्थित जर याचा स्टडी केला तर. ठीक आहे. तर या मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांटमध्ये आपण सुरुवातीला एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ अ प्लांट और फ्लॉवरिंग प्लांट बघितलेलं आहे. अँजिओस्पर्मिक जे प्लांट असतं ते अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे स्ट्रक्चर्स असतात त्याच्याबद्दल आपण ऑलरेडी काय केलं आहे, स्टडी केला आहे. ओके. पण आता आपण त्या ठिकाणी बघणार बेटा, तर मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांटमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज द मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. काय बघतोय आपण? मॉडिफिकेशन ऑफ स्टेम बघतोय. तर मॉडिफिकेशन ऑफ स्टेम मध्ये आपण ऑलरेडी काही टर्म ज्या आहेत त्या एक्सप्लेन केलेल्या आहे मॉडिफिकेशन ऑफ स्टेम मध्ये. तर जे बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे स्टेमचे ते पण आपण ऑलरेडी स्टडी केले आहे. मग मॉडिफिकेशन म्हणजे नेमकं काय असतं, की जनरल जे स्टेमचे कॅरेक्टर आहे ते जनरल स्टेमचे कॅरेक्टर एक्सेप्ट करून, म्हणजे ते सोडून अजून एक्स्ट्रा फंक्शन जर कधी स्टेम प्ले करत असेल तर दॅट टर्म इज कॉल्ड ॲज ए मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. लक्षात ठेवा की जर सपोज एका स्टेमची पर्टिक्युलर फंक्शन सोडून जर ते स्टेम हे अदर फंक्शन जर कधी प्ले करत असेल बेटा, तर त्या जी मेकॅनिझम आहे त्याला आपण काय म्हणणार, त्या टर्म आहे त्या टर्मला आपण काय म्हणणार बेटा, मॉडिफिकेशन ऑफ स्टेम असं म्हणणार. ओके. आणि आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे काय बघितलेले, मॉडिफिकेशन बघितलेले आहेत. मग कोणत्या कोणत्या प्रकारचे मॉडिफिकेशन या स्टेम मध्ये होतात, तर इन द केस ऑफ अँजिओस्पर्मिक प्लांट अँड जिम्नोस्पर्मिक प्लांट, अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये आणि जिम्नोस्पर्मिक प्लांट मध्ये असतील, किंवा जे काही अजून खूप सारे वेगवेगळे जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये काय होईल बेटा, तर हे जे मॉडिफिकेशन आहे थोडं वेगवेगळं असतं. मग कोणतं कशा प्रकारचं वेगवेगळं असेल, तर काही प्लांट्स मध्ये इन सम प्लांट्स देयर इज अंडरग्राउंड मॉडिफिकेशन. कोणतं मॉडिफिकेशन होत असते बेटा, अंडरग्राउंड मॉडिफिकेशन होत असते, अंडरग्राउंड मॉडिफिकेशन. And what is meant by underground modification? The stem modified underground below the soil, soilच्या
खाली जर स्टेम मॉडिफाईड होत असणार आहे, एक्स्ट्रा फंक्शन प्ले करत असणार आहे, तर त्याला म्हणायचं आपण काय बेटा, अंडरग्राउंड मॉडिफिकेशन असं म्हणायचं. आपण काय म्हणायचं त्याला, आपण अंडरग्राउंड मॉडिफिकेशन असं म्हणायचं. ओके, त्याच्यानंतर परत सेकंड नंबरचा टर्म आपण बघितला की अंडरग्राउंड नंतर परत सेकंड नंबरचं मॉडिफिकेशन कोणतं असणार आहे बेटा, तर सब एरियल मॉडिफिकेशन असणार. कोणतं असणार बेटा, सब एरियल मॉडिफिकेशन. आता सब एरियल मॉडिफिकेशन म्हणजे कशा प्रकारचं मॉडिफिकेशन असेल हे, तर अशा प्रकारचं स्टेम मॉडिफिकेशन की जे ऑन सरफेस ऑफ द सॉइल, सॉइलच्या सरफेस वरती होईल, सरफेस लाईनला असेल. मीन्स हे दोघांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे, सॉइलच्या सुद्धा कॉन्टॅक्ट मध्ये असेल स्टेम आणि त्याच वेळेला कॉन्टॅक्ट मध्ये असेल कशाच्या बेटा, एअरच्या सुद्धा कॉन्टॅक्ट मध्ये असेल स्टेम. ओके, अँड द थर्ड नंबर मॉडिफिकेशन इज द एरियल मॉडिफिकेशन. थर्ड नंबरचं जे असणार आहे बेटा ते कोणतं असणार आहे, आपलं एरियल मॉडिफिकेशन असणार आहे, एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. मग समजलं तुम्हाला सगळ्याला किती प्रकारचं मॉडिफिकेशन असतं बेटा, 3 प्रकारचं मॉडिफिकेशन होत आहे. एक असतं अंडरग्राउंड मॉडिफिकेशन, एक असतं सब एरियल मॉडिफिकेशन, तर दुसरं असतं तिसऱ्या नंबरचं कंटेंट आहे बेटा आपली एरियल मॉडिफिकेशन. ओके, मग आपण ज्या वेळेला तिथं लेक्चर घेतले त्यावेळेला अंडरग्राउंड मॉडिफिकेशन बद्दल अभ्यास केलाय, सब एरियल मॉडिफिकेशन बद्दल ऑलरेडी अभ्यास केलाय आणि आपण एरियल मॉडिफिकेशन बद्दल काय करणार होतो बेटा, स्टडी करणार होतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची टर्म अंडरग्राउंड मॉडिफिकेशन मध्ये कोणती टर्म येते, तर अंडरग्राउंड मॉडिफिकेशन इन विच फर्स्ट टर्म इज द स्टेम ट्यूबर. सगळ्यात पहिली टर्म कोणती बेटा आपली, स्टेम ट्यूबर टर्म आहे. व्हॉट इज मीन बाय स्टेम ट्यूबर, स्टेम ट्यूबर म्हणजे काय, द स्टेम इज मॉडिफाइड फॉर फूड स्टोरेज. स्टेम कशासाठी मॉडिफाइड होत आहे बेटा, फूड स्टोरेज साठी जर कधी मॉडिफिकेशन होत असेल स्टेम मध्ये तर ते कोणतं आहे बेटा, स्टेम ट्यूबर. आणि ते जमिनीच्या आतमध्ये आणि सॉइलच्या आतमध्ये होईल. लक्षात घ्या, बिलो द सॉइल सरफेस फॉर फूड स्टोरेज. आणि आपण ऑलरेडी याच्याबद्दल अभ्यास केलाय की the stem tuber is a modification of the stem not only developed for only food storage but also developed for the vegetative propagation, yani asexual reproduction. Stem tuber helps in the asexual reproduction. लक्षात ठेवा, हे जे स्टेम ट्यूबर असते बेटा, हे स्टेम ट्यूबर अजून कशासाठी हेल्पफुल आहे आपल्याला बेटा, असेक्सुअल रिप्रोडक्शन साठी हेल्पफुल आहे. ओके, आणि कशा प्रकारे असेक्सुअल रिप्रोडक्शन साठी हेल्पफुल असेल, तर त्याच्यापासून आलेली जी कोणती लीफ असणार बेटा, स्केल लीफ. काय बेटा, स्केल लीफ मीन्स नोडल पार्ट. आणि याच्याबद्दल ऑलरेडी आपण त्या ठिकाणी काय केला, स्टडी केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता मेन इम्पॉर्टंट स्टेम ट्यूबर बघितल्यानंतर आपण सेकंड नंबरचं मॉडिफिकेशन बघितले बेटा. सेकंड नंबरचं मॉडिफिकेशन कोणतं होतं आपलं, रायझोम. आपण रायझोम बद्दल सुद्धा अभ्यास केला. इन द केस ऑफ टर्मेरिक, इन द केस ऑफ जिंजर. आपण अद्रकचा स्टडी केला होता बघा, अद्रक आणली होती आपण, अद्रकचा स्टडी केला. अपायकल बॉड, ऑक्झिलरी बॉड हे सगळं बघितलं आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे, इट इज ऑल्सो मॉडिफिकेशन फॉर फूड स्टोरेज. हे पण कशासाठी मॉडिफिकेशन आहे बेटा, फूड स्टोरेज साठी मॉडिफिकेशन होतं, थोडंसं वेगळं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड नंबरला आपण बघितलेला आहे, थर्ड नंबरला बघितलाय आपण बेटा कॉर्ड. ओके, त्याच्यानंतर फोर्थ नंबरला आपण बघितलंय बेटा, काय बघितलंय आपण फोर्थ नंबरला, तर बल्ब बघितलाय. ओके, आता बघा कॉर्न मध्ये आणि बल्ब मध्ये काय आहे. कॉर्न इट इज ऑल्सो मॉडिफिकेशन फॉर फूड स्टोरेज. बल्ब मीन्स प्लेट लाईक स्टेम अँड मॉडिफिकेशन फॉर फूड स्टोरेज. म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी कन्फर्म झाले की अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ अ स्टेम ओनली टेक्स प्लेस फॉर अ फूड स्टोरेज अँड रिप्रोडक्शन पर्पजेस. लक्षात ठेवा, असेक्सुअल रिप्रोडक्शन होण्यासाठी आणि त्याच्यानंतर पुन्हा काय बेटा, तर फूड मटेरियल स्टोअर करण्यासाठी त्या ठिकाणी मॉडिफिकेशन जे होत असते तर ते कोणतं मॉडिफिकेशन असणार आहे, अंडरग्राउंड मॉडिफिकेशन असणार आहे. लक्षात ठेवा, म्हणजे मोस्ट ऑफ द केस मध्ये तुम्हाला जर विचारलं गेलं की विच टाइप ऑफ मॉडिफिकेशन टेक्स प्लेस इन द प्लांट फॉर अ फूड स्टोरेज, तर तुम्ही सरळ सरळ सांगणार काय बेटा, मोस्ट ऑफ द केस अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ अ प्लांट, अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ अ स्टेम टेक्स प्लेस फॉर द फूड स्टोरेज. ते फूड स्टोरेज साठी केल्या जातं. ओके, बल्बचं एक्झाम्पल तुम्हाला माहिती असणार आहे, बल्ब यानी ओनियन, त्याच्यानंतर काय आपला गार्लिक. ओके,
onion and garlic is the best example of the bulb in which the plate-like stems are formed. That plate-like stem is called as a bulb. त्याला काय म्हणत असतो बेटा आपण bulb असं म्हणत असतो. Later we discuss about the sub-aerial modification. नंतर आपण कशाबद्दल डिस्कस करायचं बेटा तर सब-एरियल मॉडिफिकेशन बद्दल डिस्कस करायचं आहे. मग आता हे सब-एरियल मॉडिफिकेशन याच्यामध्ये काय असेल बेटा तर सब-एरियल मॉडिफिकेशन मध्ये फर्स्ट मॉडिफिकेशन आपण बघितलेले रनर्स. आता तुम्ही म्हणसाल सर रनर्स काय सब एरियल मॉडिफिकेशन रनर बघितला आपण. रनर म्हणजे पळणारे आहे धावणारे आहे. आपण बघितलेले ऑलरेडी की काय म्हटलेलं हे पळतात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जमिनीवरती स्प्रेड होतात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जमिनीवरती चालतात. मग कशा पद्धतीने चालतात कशा पद्धतीने हातपाय फुटलेले राहतात त्यांना नाही. इट इज अ मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. हे स्टेमचं काय आहे मॉडिफिकेशन आहे. इट इज अ मॉडिफिकेशन ऑफ स्टेम which rises from lower part of the stem. स्टेमच्या लोअर पार्ट पासून हॉरिझॉन्टली आडवी आलेली जी काही काय असणार बेटा ब्रँच असणार आहे. ओके दॅट इलॉंगेटेड हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी असलेली लॅटरल ब्रांच. ओके which have a long internode. तिचा इंटरनोड कसा असणार बेटा लॉंग इंटरनोड असेल. ओके and at the nodal portion and contact with the soil lower side for a slender root that is called as adventitious root and above side form a leafy shoot. वरच्या साइडला त्या ठिकाणी काय तयार करणार बेटा leafy shoot तयार करणार against the next internode state. Okay and also form the nodal portion after traveling the some distance. ओके काय अंतर पार केल्यानंतर याच्यावरती डबल नोडल पार्ट येणार. ओके त्या नोडल पार्ट वरती परत खालच्या साइडला कोणते रूट्स येणार बेटा adventitious root above side the leafy shoot and that elongated structure arises from a base of the stem. कुठून येतात बघा स्टेमच्या बेस पासून पायापासून येतात. that is the main stem. it is also called as parental stem. याला काय म्हणतात बेटा पॅरेंटल स्टेम असं म्हणतो आपण. ओके आणि हे जे इलॉंगेटेड जे काही रनर्स आहेत आडव्या ब्रांच आहे या काय येतात ऑल पॉसिबल डायरेक्शनला काय केल्या जातात स्प्रेड केल्या जातात स्कॅटर्ड केल्या जातात पसरवल्या जातात सगळ्या डायरेक्शनला. व्हेन एनी ऍक्सिडेंटल केस ज्या वेळेला एखादी ऍक्सिडेंटल केस होईल त्यावेळेला these are break from these runners are break from the mother plant and the remaining portion live as a new individual. Therefore runner is a modification for increase the absorption area of the water. म्हणजेच काय पाणी ऍब्सॉर्ब जास्त करायचंय सॉइल मधून त्याच्यासाठी मॉडिफिकेशन आहे. दुसऱ्या नंबरचं त्याचं फंक्शन काय बेटा इट हेल्प टू रिप्रोडक्शन. कशासाठी हेल्पफुल असणार आहे बेटा ते रिप्रोडक्शन साठी काय असणार आहे हेल्पफुल असणार आहे. अशा प्रकारची ध्यानात ठेवा. मला वाटतं सगळ्यांना कळत असेल. सगळ्यांना कळत असेल तर सगळेजण त्याला लाईक करत चला. ठीक आहे लक्षात ठेवा. ओके मग आता हा जो इलॉंगेटेड हॉरिझॉन्टल पोर्शन होता बेटा त्या हॉरिझॉन्टल पोर्शनला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर हॉरिझॉन्टल पोर्शनला जो काही स्टेमचा हॉरिझॉन्टल पोर्शन जमिनीवरती आलाय त्याला म्हटलंय आपण रनर्स. काय म्हटलंय बेटा रनर्स म्हटलंय. त्याच्यानंतर सेकंड नंबरला आपण बघितलं बेटा स्टोलन. तर स्टोलन बद्दल पण आपण ऑलरेडी स्टडी करतोय केलेला आहे पहिले पण आता लगेच थोड्यात सांगून देतो तुम्हाला की इन सम फॅमिलीज ऑफ द ग्रासेस काही ग्रासेसच्या अशा फॅमिलीज आहेत की त्यांच्यामध्ये काय होतं की मेन स्टेम जो असणार आहे त्या मेन स्टेमला सपोज दिस द मेन स्टेम दिस द सॉइल. ओके जो की लोअर नोडल पोर्शन असेल खालचा लोअर नोडल पोर्शन जो असणार त्या लोअर नोडल पोर्शन मधून काय येते बेटा ऑक्झिलरी बर्ड आर फॉर्म. हा जो बर्ड आहे तो कोणता बर्ड आहे बेटा ऑक्झिलरी बर्ड आहे. ओके and that auxiliary bird initially runs upward direction. सुरुवातीला वरती वाढणार आहे ग्रो अपवर्ड डायरेक्शन. आफ्टर ट्रॅव्हलिंग सम डिस्टन्स काही अंतर पार केल्याच्या नंतर काय होईल बघा लक्षात ठेवा. आफ्टर ट्रॅव्हलिंग सम डिस्टन्स दे बेंड टुवर्ड द सॉइल. सॉइल तर काय केलं जाईल मला त्यांचा बेंड होईल and make a contact with the soil from lower side adventitious root and above side a leafy shoot. इथं काय केलं जाईल खालच्या साइडला रूट तयार केला जाईल आणि वरच्या साइडला काय तयार केलं जाईल बेटा शूट तयार केलं जाईल. ओके and that is the
मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. सबमिलियन मॉडिफिकेशन की बघा लक्षात ठेवा. वरच्या साइडला एअर आहे, खालच्या साइडला सॉइल आहे. मीन्स ही सॉइल सोबत कॉन्टॅक्ट मध्ये आणि एअर सोबत सुद्धा कॉन्टॅक्ट मध्ये आहे. या प्रकारच्या मॉडिफिकेशनला आपण म्हटले आहे कोणतं मॉडिफिकेशन बेटा? स्टोलन. त्याला स्टोलन असं म्हटलंय. का म्हटलं स्टोलन? बिकॉज इट्स लुक लाईक स्टोलन. कसं दिसतंय ते? स्टोलन सारखं दिसतंय. लक्षात ठेवा. इन द केस ऑफ ग्रासेस. त्याच्यानंतर लास्ट ला टर्म आहे दॅट इज ऑफसेट. ऑफसेट काय असतं आपण त्याच्याबद्दल आता डिस्कस करू थोडक्यात की ऑफसेट काय असणार आहे. ऑफसेट बद्दल आपण थोडं बघितलेलं नाहीये. ऑफसेट काय असणार आहे बघा लक्षात ठेवा. ऑफसेट इज अ मॉडिफिकेशन ऑफ अ स्टेम. मग कोणतं मॉडिफिकेशन असेल बेटा? ऑफसेट इज अ मॉडिफिकेशन ऑफ अ स्टेम इन द केस ऑफ हायड्रोफायटिक प्लांट. कोणत्या केस मध्ये बेटा? हायड्रोफायटिक प्लांटच्या केस मध्ये. लक्षात ठेवा सगळेजण एक टर्म ऑफसेट बघूया आपण सगळेजण. थोडक्यात बघायचं आपल्याला कारण याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ऑफसेट काय असतं बेटा? ऑफसेट जे आहे ऑफसेट काय असतं बेटा? इट इज अ मॉडिफिकेशन ऑफ अ स्टेम. ऑफसेट काय असते बेटा? मॉडिफिकेशन हे कसं असतं बेटा? स्टेमचं. इट इज अ मॉडिफिकेशन ऑफ अ स्टेम. ओके की स्टेम मध्ये झालेलं काय असतं बेटा? मॉडिफिकेशन असतं. त्याच्यानंतर काय असतं? ऑफसेट इज अ कॅरेक्टर ऑफ हायड्रोफायटिक प्लांट. कोणते प्लांट बेटा? जे हायड्रोफाइट्स आहे त्या हायड्रोफाइट्स मध्ये त्या ठिकाणी ऑल जे हायड्रोफाइट्स असतात बेटा त्या ऑल हायड्रोफायटिक प्लांट मध्ये त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे टर्म दिसून येते आपल्याला? ऑफसेट दिसून येतात. व्हॉट इज मीन बाय हायड्रोफायटिक प्लांट बेटा? जे प्लांट कशावरती राहतात? पाण्याच्या वरती राहतील किंवा पाण्याच्या खाली राहतील. लक्षात ठेवा बरं का, ही टर्म खूप इम्पॉर्टंट आहे. पाण्याच्या वरती असणारे जे असतात त्यांना म्हणतो आपण इपी हायड्रोफायटिक प्लांट. काय म्हणणार बेटा त्यांना आपण? इपी हायड्रोफायटिक प्लांट असं म्हणणार. आणि जे पाण्याच्या खाली असतात, तळाशी असतात, सबमर्ज म्हणतो आपण त्यांना. सबमर्ज म्हणजे बुडालेले असणारे. ठीक आहे. मग जे पाण्याच्या खाली बुडालेले असतात बेटा त्यांना म्हणत असतो आपण काय बेटा? हायपो हायड्रोफिटिक प्लांट. काय बेटा आपण त्यांना? हायपो हायड्रोफिटिक प्लांट असं म्हणणार. लक्षात ठेवा. आता हायपो हायड्रोफिटिक प्लांट आणि इपी हायड्रोफिटिक प्लांटच्या केस मध्ये हे ऑफसेट काय होऊन येतात आपल्याला दिसून येतात. लक्षात ठेवा. हे कसे असतात बघा? दे हॅव अ शॉर्ट. दे हॅव अ शॉर्ट. शॉर्ट म्हणजे कसे असणार बेटा? एकदम छोटे असणार आहे. लक्षात ठेवा. दे हॅव अ शॉर्ट इंटरनोड. म्हणजे यांच्यामध्ये जे नोड असणार ते नोड कसे असणार आहे? लोकेटेड ॲट व्हेरी क्लोज. म्हणजे काय? सपोज अशा प्रकारचं जर आपण एखादं फंक्शन बघितलं, लीफ असे असतात त्याचे अरेंज झालेले बघा. लक्षात ठेवा. असे संपूर्ण सर्क्युलर डायरेक्शन ऑल पॉसिबल डायरेक्शनला काय असतात लीफ. तर खाली काय असतात? स्लेंडर रूट असतात बघा. ऑफसेटचं स्ट्रक्चर काढू आपण आणि इथून लॅटरल आडव्या बाजूला काय डेव्हलप होईल बेटा आपलं? ऑफसेट काय होणार बेटा? डेव्हलप होणार आहे. त्यांच्यामध्ये असे नोड्स असतात बघा. नोड्स कसे एकदम शॉर्ट इंटर नोड्स, एकदम छोटे छोटे इंटर नोड्स आहे बघा. हा नोड्स आहे, हा नोड्स आहे. दोघांच्या मधला काय असणार आहे? इंटर नोड्स. एकदम शॉर्ट इंटर नोड्स यांच्यामध्ये प्रेझेंट असेल. अँड ड्यू टू द शॉर्ट इंटर नोड्स each internodes किंवा each node portion develop the leafy structure above the water. वाटरच्या वरती प्रत्येक नोड पासून काय केलं जातं? लीफी स्ट्रक्चर बनवलं जातं बाहेरच्या साइडला. Therefore it form the increased surface. It form the increase all the surface area and cover the water bodies. पूर्ण वॉटर बॉडीला काय करून घेईल बेटा? ते कव्हर करून घेईल. लक्षात ठेवा. इतकं फास्ट ग्रो होईल. याच्या खाली सूर्यप्रकाश अजिबात जाऊ शकत नाही. तुम्ही जर कधी एखादा प्लांट बघितलं, सपोज एखादा प्लांट फॉर एक्झाम्पल इन द केस ऑफ वॉटर लिली. ओके, वॉटर लिली जर कधी प्लांट बघितलं, वॉटर हायसिंथ नावाचं प्लांट आहे. ते जर कधी बघितलं तुम्ही तर पूर्ण त्याची पानं कशी असतात? खूप मोठे मोठे पानं असतात. पूर्णच्या पूर्ण पाण्याच्या सरफेस वरती ते पानं काय होत खाल्ल्यासारखं पसरलेले असतात. मग मला सांगा एक छोटीशी टर्म की जर एखाद्या तळ्याच्या वरचा जो पृष्ठभाग आहे त्याच्यावरती पूर्णच्या पूर्ण पानं जर कधी पसरलेली असतील, पूर्ण पानं पसरलेले, मला सांगा त्याच्या खाली सूर्यप्रकाश जाईल का? नाही. मग त्याच्या खाली जर कधी सूर्यप्रकाश गेला नाही बेटा तर मग त्या ठिकाणी काय कॉज होईल? फिश मोरॅलिटी कॉज होईल. व्हॉट इज मीन बाय फिश मोरॅलिटी? फिश मोरॅलिटी आपण कशाला म्हणणार? तर त्या ठिकाणी बघा बेटा त्याच्या खाली कोणत्याही प्रकारचे ॲनिमल्स असतील किंवा कोणत्याही प्रकारचे प्लांट्स डेव्हलप होऊ शकत नाही.
का डेव्हलप होऊ शकत नाही बघा लक्षात ठेवा. फर्स्ट ऑफ द केस सपोज वॉटर लिलीचा एक प्लांट आहे तुमच्या शेजारच्या गावामध्ये जे एखादं तळ असेल त्या तळ्यामध्ये तुम्ही वॉटर लिलीचं प्लांट ग्रो केलं. वॉटर लिली त्याच्या सरफेस वरती ग्रो व्हायला लागली. पूर्ण तळ असं दिसायला लागेल तुम्हाला की जशा प्रकारे एखादं ग्राउंड किती सुंदर दिसतंय आपल्याला. बारीक 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 जे प्लांट असतात ते पूर्ण प्लांट त्या तळ्याच्या सरफेस वरती कव्हर झालेले असते हिरव्या रंगाचे. पूर्ण एकही तुम्हाला त्या ठिकाणी तळ्याचा कोणताच भाग असा उघडा दिसणार नाही. मग हे सगळं उघडा दिसणार नाही काही पार्ट. मग मला सांगा त्या तळ्याच्या खाली जे ॲनिमल्स आहे ते ॲनिमल्स खातात काय? अल्गे खाणार आहे. ओके, अल्गे त्यांचं फूड मटेरियल असणार आहे. त्याच्यानंतर अजून दुसरे काही टर्म्स त्या त्यांचं फूड मटेरियल आहे. मग ज्या वेळेला हे जे काही प्लांट आहे पूर्ण सरफेस वरती ग्रो होऊन गेले, मग ग्रो झाल्यानंतर खालच्या डायरेक्शनला फोटोसिंथेसिस होणार नाही कारण प्रकाश खाली जाणार नाही. तळ आहे, तळ्याच्या वरती पूर्ण प्लांट पानं तळ्याच्या मध्ये खाली सूर्यप्रकाश जाणार नाही. सूर्यप्रकाश गेला नाही त्याच्यामधले प्लांट्स डेड होऊन नाही. प्लांट्स डेड झाले म्हटल्यानंतर फूड मटेरियल बनणार आहे की नाही. मग तळ्याच्या मध्ये ज्या काही फिश असतील त्यांची काय होईल बेटा? मोरॅलिटी कॉज होईल, मरून जाईल सगळ्या फिशेस. ठीक आहे. आणि त्यांच्या मरण्याचं कारण काय? तर त्यांच्या मरण्याचं कारण असतं बेटा BOD, यानी बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. काय बाळा? बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड त्या ठिकाणी इन्क्रीज होईल. काय इन्क्रीज होईल? कारण डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनची त्या ठिकाणी काय होणार बेटा? कमतरता भासू लागणार आहे. लक्षात ठेवा. मग ज्या वेळेला पाण्यामध्ये BOD येतं, BOD म्हणजे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. नोट करून घ्या BOD मीन्स काय? बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर नीट एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू. तुम्हाला नीट मध्ये विचारलं जाऊ शकतं. लक्षात ठेवा. विच प्लांट कॉज ए वॉटर हायसिंथ किंवा द वॉटर हायसिंथ कॉज ए विच ऑफ द फॉलोइंग टर्म. खाली पैकी कोणती टर्म कॉज करणार? BOD कॉज करणार. काय कॉज करणार? BOD यानी बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. आणि ज्या वेळेला प्लांट मध्ये किंवा ज्या वेळेला वॉटर मध्ये बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड येते त्या वेळेला काय होतं? लक्षात ठेवा. तर फिश मोरॅलिटी कॉज होते. काय कॉज होते बेटा? फिश मोरॅलिटी. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर CET बेस ऑफ व्यू अँड नीट बेस ऑफ व्यू. लक्षात ठेवा सगळे. नोट करून घ्या त्याला. काय म्हणणार आहे आपण या ठिकाणी? BOD बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड कॉज करेल. ध्यानात असून द्या. मग इथे लिहू आपण. काय म्हणणार? दे हॅव अ शॉर्ट इंटरनोड्स ॲट ईच नोड. जो प्रत्येक नोड असणार बेटा तो काय करणार? ईच नोड डेव्हलप लीफ, स्कॅटर्ड लीफ. काय डेव्हलप करणार आहे तो? स्कॅटर्ड लीफ. यानी काय? पसरलेले पानं बनवायला असेल. स्कॅटर्ड लीफ बनवण्याचं काम करेल. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक बघा काय म्हणायचं अजून. आता याला नोड्स तर आले. मग काय असणार बेटा? अपर साइडला काय असणार बेटा? तर त्या ठिकाणी काय असणार? अपर साइड म्हणजे वरच्या बाजूला. अपर साइडला काय असणार बेटा? लक्षात ठेवा. तर लीफ असणार आहे. अँड लोअर साइड. लोअर साइडला काय असणार? तर लोअर साइडला असणार बेटा काय? तर त्या ठिकाणी ऍडव्हेंटिशियस रूट्स असणार आहे. आणि याच्या ऍडव्हेंटिशियस रूटची प्रॉपर्टी पण लक्षात ठेवा तुम्ही सगळेजण. बघा बरं का, आजचं लेक्चर जे खूप इम्पॉर्टंट असतात तुम्हाला नीटसाठी. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन याच्यामध्ये येतात. ऍडव्हेंटिशियस रूटचं स्ट्रक्चर काय असणार बरं यांच्या? तर ऍडव्हेंटिशियस रूट यांचे कसे असणार आहे? स्लेंडर असणार आहे. आता ऍडव्हेंटिशियस रूट कसे असणार आहे यांचे? स्लेंडर. स्लेंडर म्हणजे स्ट्रेट असणार आहे. आणि फेदरी स्ट्रक्चर असेल सब ब्रांच. त्याच्यावरती काय असणार बेटा? फेदरी सब ब्रांच असणार आहे. फेदरी मीन्स काय बेटा? केसासारखी. हेअर लाईक म्हणजे लिहू आपण हेअर लाईक सब ब्रांचेस. लक्षात ठेवा. काय असतं बघा या ठिकाणी? हेअर लाईक सब ब्रांचेस वरती असतात. या ठिकाणी अशा प्रकारचं काय असतं याच्यामध्ये स्ट्रक्चर असते. आता सिंगल आहे की नाही? सपोज आता सिंगल रूट आला की नाही? आता असं स्ट्रक्चर असणार. स्लेंडर स्ट्रक्चर याच्यावरती काय असणार? असं प्रेझेंट असेल. फॉर इन्क्रीज द ऍब्झॉर्प्शन रेट. ऍब्झॉर्प्शन रेट काय करण्यासाठी बेटा? इन्क्रीज करण्यासाठी. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुन्हा काय म्हटले बेटा? नेक्स्ट टॉपिक इज दॅट मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. काय? इट कव्हर्ड ऑल सरफेस ऑफ वॉटर. वॉटरचा पूर्ण सरफेस काय करणार बेटा? ते कव्हर्ड करेल. लक्षात ठेवा. इट कव्हर्ड ऑल सरफेस एरिया ऑफ वॉटर.
आणि वॉटरचा पूर्ण सरफेस एरियाला जर कधी कव्हर केला तर त्याच्यामुळे काय कॉज होईल, दे कव्हर्ड ऑल सरफेस ऑफ द वॉटर अँड लॅक रिड्यूसेस काय रिड्यूस होणार बेटा, रिड्यूसेस फोटोसिंथेसिस. कारण खाली वॉटरच्या खाली काय जाणार नाही बेटा, सूर्यप्रकाश जाणार नाही. आणि सूर्यप्रकाश जर त्या ठिकाणी खाली गेला नाही ना तर काय रिड्यूस होईल बेटा, रिड्यूसेस फोटोसिंथेसिस. प्रकाश संश्लेषण खाली होणार नाही, बिलो द वॉटर. रिड्यूसेस फोटोसिंथेसिस बिलो द वॉटर. वॉटरच्या खाली फोटोसिंथेसिस होणार नाही. आणि फोटोसिंथेसिस नाही झालं मग काय होणार बघा, लक्षात ठेवा. फोटोसिंथेसिसचा एंड प्रोडक्ट काय बेटा, फोटोसिंथेसिस इज अ प्रोसेस इन विच प्लांट मेक देअर फूड मटेरियल इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट. सनलाइट गेला नाही तर फोटोसिंथेसिस झाला नाही. दुसरी केस, बाय युजिंग कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर, म्हणजे कार्बन डायऑक्साइडचा वापर करून वॉटरचा वापर करून त्या ठिकाणी तो काय कॉज करणार बेटा, फोटोसिंथेसिस बनवणार आहे, फूड मटेरियल बनवणार आहे. पण त्याच्यानंतर काय म्हणते बघा, सिंथेसिसचं फूड इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजच्या रूपामध्ये प्रकाश संश्लेषण झाल्यानंतर काय बनतंय, अन्न बनतंय. पण ऑक्सिजन रिलीज होतोय. तो ऑक्सिजन पाण्यामध्ये काय केला जाणार नाही, रिलीज केला जाणार नाही. मग ऑक्सिजन जर पाण्यामध्ये रिलीज झाला नाही तर त्या ठिकाणी वॉटरमध्ये ऑक्सिजनची काय भासायला लागेल, डिफिशियन्सी भासायला लागेल. आणि त्या डिफिशियन्सी इज कॉल्ड एज बीओडी, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. ओके, and due to this biological oxygen demand it cause a fish mortality. काय कॉज करणार बेटा, ते फिश मोरॅलिटी कॉज करेल. मग याचे एक्झाम्पल तुम्हाला विचारले जाईल. एक्झाम्पल त्याचं काय असणार आहे, वॉटर लिली. काय असणार बेटा त्याचं एक्झाम्पल, वॉटर लिली. एक आणि यालाच ऑर मध्ये म्हणतात, डबल नाव आहे दुसरं, वॉटर हायसिंथ. It is called as water hyacinth. ओके, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर विचारलं नाही एखाद्याला की फिश मोरॅलिटी कोण कॉज करते, तर वॉटर हायसिंथ. ओके, वॉटर लिली. आणि याला अजून बघा, एकदा नीटच्या मध्ये प्रश्न विचारला गेला त्याच्यावरती काय म्हटलेले बघा याला, इट इज ऑल्सो कॉल्ड एज टेरर ऑफ बेंगॉल. काय म्हणतात बेटा याला, टेरर ऑफ बेंगॉल. कारण ह्या प्रकारचं प्लांट एकदा बेंगॉल मध्ये एका लॅक मध्ये काय झालं होतं बेटा, फॉर्म झालं. त्याच्यामुळे त्या लॅक मध्ये असलेले पूर्ण जे ॲनिमल्स आहे, पूर्ण जे ॲनिमल्स असणार, त्याचा फिशेस असतील आणि ऑल इंडिव्हिज्युअलच्या तड्याच्या खालचे ते पूर्णांची काय झाली होती बेटा, डेथ झाली होती. कशामुळे झाली होती, वॉटर लिली त्याच्यावरती वाढलं होतं. लक्षात ठेवा, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांडमुळे, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड त्या ठिकाणी इन्क्रीज झाली. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय झालं, ऑल ॲनिमल्स काय झाले, तर डेथ झाले. त्याला टेरर ऑफ बेंगॉल असं म्हणतात. लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्हाला विचारला जाऊ शकतं हे क्वेश्चन, टेरर ऑफ बेंगॉल. ओके, कोण कॉज केलं बेटा, वॉटर हायसिंथ अँड वॉटर लिली यांनी बनवलेलं आहे. लक्षात, दॅट इज द नोट्स फॉर द ऑब्जेक्ट. थोड्याशा गुंतागुंतीचे झाले असेल मी तुम्हाला रायटिंगचा फोटो टाकून देतो. लक्षात ठेवा. ठीक आहे, रायटिंग नोट्सचा फोटो टाकून देतो तुम्हाला. खूप इम्पॉर्टंट आणि साध्या सिंपल नोट्स आहे, एवढंच याच्यामध्ये इम्पॉर्टन्स आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आपण बघूया बेटा आता कशाबद्दल, नेक्स्ट मॉडिफिकेशन बघूया. नेक्स्ट मॉडिफिकेशन इज द एरियल मॉडिफिकेशन. काय बघा आपलं नंतरचं मॉडिफिकेशन कोणतं बेटा, एरियल मॉडिफिकेशन आहे. जर सगळ्या स्क्रीनशॉट काढून घ्यायचं नंतर काढून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात ठेवा. बघा नेक्स्ट मॉडिफिकेशन काय असणार बेटा आपलं, तर एरियल मॉडिफिकेशन आहे. मग एरियल मॉडिफिकेशन मध्ये आपल्याला काय बघणे बेटा, तर फर्स्टली एरियल मॉडिफिकेशन मध्ये फर्स्ट मॉडिफिकेशन असतं बघा, त्याला म्हणतो आपण टेंड्रिल्स. काय म्हणत असतो बघा आपण त्याला, टेंड्रिल्स असं म्हणत असतो. लक्षात ठेवा, इट इज कॉल्ड एज टेंड्रिल्स. आता टेंड्रिल्स काय असतं त्याच्याबद्दल बघणार आहे. त्याच्यानंतर सेकंड नंबरचं जे मॉडिफिकेशन बेटा, सेकंड नंबरचं मॉडिफिकेशन कोणतं असेल, तर इट इज अ थॉर्न. सेकंड नंबर मॉडिफिकेशन इज थॉर्न. Third number modification in the aerial modification is a phylloclades. काय असणार बेटा, थर्ड नंबरचं मॉडिफिकेशन कोणतं आहे, phylloclades नावाचं आहे. ओके, त्याच्यानंतर जे फोर्थ नंबर मॉडिफिकेशन इज, फोर्थ नंबर मॉडिफिकेशन कोणतं आहे बेटा, तर क्लॅडोड्स. ओके, and the last 5 number modification is a bulbils. bulbils. अशा प्रकारचे 5 मॉडिफिकेशन आपल्याला कशामध्ये बघणे बेटा, तर एरियल स्टेम मॉडिफिकेशन मध्ये बघणे. त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट मॉडिफिकेशन जे आहे ते कोणते बेटा,
तर टेंड्रिल मॉडिफिकेशन है। ओके, कोणते बेटा? टेंड्रिल्स। तो अपन आज टेंड्रिल के बारे में पढ़ेंगे। टेंड्रिल क्या होता है, ठीक है? टेंड्रिल्स। ओके, मी रफ करते रहा 2 मिनिटं। बघा टेंड्रिल काय असणार आहे, बघा लक्ष द्या सगळेजण इकडे एकदा। टेंड्रिल्स फर्स्ट आपण बघूया टेंड्रिल बद्दल। सांगा बरं का, तुम्हाला कमेंट करा बरं का टेंड्रिल काय असतं। तुमच्या सभोवताली सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी बघितलेले टेंड्रिल्स काय असणार। टेंड्रिल्स काय? तर टेंड्रिल्स इज अ मॉडिफिकेशन ऑफ स्टेम। सगळ्यांना तो पॉइंट तर क्लिअरच आहे, माहिती आहे सगळ्यांना। टेंड्रिल्स काय असतात बेटा? स्टेम मॉडिफिकेशन असणार आहे, सुंदर प्रकारचं स्टेम मॉडिफिकेशन। टेंड्रिल्स इट इज modification of stem। स्टेम मतलब काय बेटा? मॉडिफिकेशन। कोणतं? एरियल मॉडिफिकेशन। कोणतं मॉडिफिकेशन बेटा? हे एरियल मॉडिफिकेशन। सांगायची गरज नाही तुम्हाला, कारण आपण एरियल मॉडिफिकेशन बघतोय म्हणल्यानंतर काय म्हणणार आपण? इट इज अ मॉडिफिकेशन ऑफ स्टेम। मग तुम्ही जर कधी फॅमिलीचे मेंबर बघितले, कोणत्या फॅमिलीचे मेंबर? तर कुकुरबिटा फॅमिली। तुम्ही जर कुकुरबिटा फॅमिली कोणती? कुकुरबिटा इज अ ग्रुप ऑफ द प्लांट्स। प्लांटचे काय बेटा? ग्रुप आहे। अँड इट बिलॉंग्स टू द फॅमिली कुकुरबिटेसी। कोणत्या फॅमिलीला बिलॉंग्स करतात बेटा? ते कुकुरबिटेसी फॅमिलीला बिलॉंग करतात। जसं तुमच्या जवळची तुम्ही भोपळाची वेल बघितली असेल, दोडक्याची वेल बघितली असेल, काकडीची वेल बघितली असेल, अजून भरपूर साऱ्या वेल बघितले असेल, यांच्यामध्ये काय असतं तुम्हाला अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसून आलं असेल बघा, लक्षात ठेवा। सपोज दिस इज अ स्टेम, आपण स्टेम आहे, लक्षात ठेवा। ओके, अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर तुम्हाला दिसलं। सपोज दिस इज अ प्लांट लीफ, हे लीफ हे प्लांटचं लीफ आहे, अशा प्रकारचं। आणि इथून हे स्टेम ज्यावेळेला मॉडिफाईड होत असेल त्यावेळेला तुम्हाला अशा प्रकारचं काही सर्क्युलर स्पायरल स्ट्रक्चर दिसून येतं। ओके, दॅट सर्क्युलर स्पायरल स्ट्रक्चर कॉल्ड ॲज टेंड्रिल्स। त्याला काय म्हणतात बेटा? आपण टेंड्रिल्स असं म्हणणार, लक्षात ठेवा। इट इज कॉल्ड ॲज टेंड्रिल्स। कळलं असेल तुम्हाला टेंड्रिल्स म्हणजे काय? मग इट इज अ मॉडिफिकेशन ऑफ स्टेम। इट इज कसं असणार आहे बेटा? आपल्याला लक्षात ठेवा। इट इज अ स्लेंडर सिलेंड्रिकल। स्लेंडर नसणार आहे बेटा, कसं असणार आहे? सिलेंड्रिकल असणार। इट इज अ सिलेंड्रिकल। सिलेंड्रिकल म्हणजे गोलाकार असणार। त्याच्यानंतर पुन्हा कसं असणार? स्पायरल। स्पायरल म्हणजे काय? स्प्रिंग सारखं गुंडाळलेलं दिसतंय बघा तुम्हाला, कसं आहे ते? स्प्रिंग सारखं गुंडाळलेलं आहे, स्पायरल। ग्रीन, ग्रीन म्हणजे कसा? हिरव्या रंगाचं असेल। सपोर्टिव्ह, काय प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहे बेटा? सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहे। ओके, मग कॉल्ड ॲज टेंड्रिल्स। त्याला म्हणणार आपण काय बेटा? टेंड्रिल्स असं म्हणणार। इट इज अ मॉडिफिकेशन ऑफ स्टेम फॉर अ मेकॅनिकल सपोर्ट। बेटा हे जे मॉडिफिकेशन होतंय ना, हे मॉडिफिकेशन कशासाठी असतंय? मेकॅनिकल सपोर्ट साठी असतंय। जसं एखादा माणूस म्हातारा झाला की त्याला कुबडीची गरज पडते, आपण त्याला कुबडी लावतो सपोर्ट साठी, इथे पडू नये खाली। तसं वेलला जर कधी वरती चढायचं असेल तर ती काय करते? हा कुबडीचा सपोर्ट घेते। मग तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज द कुबडी ऑफ प्लांट, तर तुम्ही काय म्हणणार? टेंड्रिल्स। लक्षात आलं तुम्हाला सगळ्यांना की ते काय करणार आहे? मेकॅनिकल सपोर्टला पक्क पकडून ठेवत आणि क्लाइंब करत। काय करत बेटा? क्लाइंब। इट इज ऑल्सो कॉल्ड एज क्लाइंबिंग स्टेम। याला काय म्हणतो बेटा आपण नॉर्मली? अजून क्लाइंबिंग स्टेम असं म्हणतो। व्हाय इट इज कॉल्ड एज क्लाइंबिंग स्टेम? बिकॉज द स्टेम पार्ट which helps to climb the plant. ओके, प्लांटला क्लाइंब करण्यासाठी मदत करणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, म्हणून त्याला आपण क्लाइंबिंग स्टेम असं म्हणतो, लक्षात ठेवा। ठीक आहे, ओके। पण आता बघा बाळा, 2 केस असतात तुम्हाला सांगितलेलं आहे। बड 2 प्रकारचे असतात बाळा, मी म्हणलंय तुम्हाला। सपोज हे एक स्टेम आहे आपलं, स्टेमच्या वरती जो शेंड्यावरती असलेला जो बड असणार आहे याला म्हणतो आपण अपायकल बड बेटा। काय म्हणतो बेटा आपण त्याला? अपायकल बड असं म्हणतो। ओके, पण जो अक्सिल पोझिशनला येतो या डायरेक्शनला त्याला काय म्हणतो बेटा आपण? कमेंट करा बरं, एकदा फास्ट मी बघतोय, एकदा तुम्ही सांगा मला एकदा काय म्हणणार बळा आपण त्याला? कोणता बड म्हणतो आपण त्याला? सांगा बरं एकदा फास्ट। अरे वा, सगळे प्रेझेंट झाले। सांगा लवकर, कोणता बड? ऑक्झिलरी बड। कोणता बड असतंय बेटा ते?
ऑक्झिलरी वर्ड असते, लक्षात ठेवा. आणि हा जो वरचा वर्ड आहे हा कोणता वर्ड असणार बेटा? दिस इज द ऑक्झिलरी वर्ड, बट दिस इज द अपायकल वर्ड. हा कोणता वर्ड बेटा? अपायकल वर्ड आहे, लक्षात ठेवा. थोडंसं याला उद्याच्या लेक्चरला घेऊ आपण, है ना, उद्याच्या लेक्चरला घेऊ. आणि महत्त्वाचं काय असतं, पण टेंड्रिल शिकायची वेळी एक छोटीशी कंडिशन लक्षात ठेवायची आपल्याला. काय बघा, की टेंड्रिल दोन प्रकारचे असतात. आधी सांगतो तो उद्या फक्त नोट्स देईन तुम्हाला, त्याच्या लक्षात येईल सगळे जण. टेंड्रिल दोन प्रकारचे बेटा, एक असतो अपायकल बर्ड टेंड्रिल आणि एक असतो ऑक्झिलरी बर्ड टेंड्रिल. तुम्हाला लगेच कळून गेला असेल, हुशार विद्यार्थी सगळे. अपायकल बर्ड टेंड्रिल म्हणजे काय? द टेंड्रिल विच आर फॉर्म्ड फ्रॉम अपायकल बर्ड. जर अपायकल बर्ड पासून जर टेंड्रिल बनला असेल तर त्या टेंड्रिलला आपण काय म्हणणार बेटा? अपायकल बर्ड टेंड्रिल असं म्हणणार, लक्षात ठेवा. अँड इफ द टेंड्रिल आर फॉर्म्ड फ्रॉम ऑक्झिलरी बर्ड, बघा इथं ऑक्झिलरी बर्ड पासून टेंड्रिल बनलाय, त्याला काय म्हटले बेटा आपण? ऑक्झिलरी बर्ड टेंड्रिल. लक्षात ठेवा, काय म्हणणार बेटा आपण त्याला? ऑक्झिलरी बर्ड टेंड्रिल असं म्हणणार. मग तुम्हाला बघा याच्यामध्ये ह्या कन्सेप्ट महत्त्वाच्या नसतात, नाव महत्त्वाचे असतात, लक्षात ठेवा. नीट मध्ये नाव विचारलं तर प्लांटची तुम्ही सांगणार इन द फॅमिली कुकुरबिटेसी. कोणती फॅमिली बेटा? कुकुरबिटेसी फॅमिली आहे. इन द फॅमिली कुकुरबिटेसी द ऑक्झिलरी बर्ड डेव्हलप इनटू द टेंड्रिल. या फॅमिलीमध्ये, कोणत्या फॅमिलीमध्ये? कुकुरबिटेसी फॅमिली. डबल एकदा ध्यान आम्ही म्हणतोय कोणती फॅमिली? कुकुरबिटेसी फॅमिलीच्या केस मध्ये काय होत असतं बेटा? ऑक्झिलरी बर्ड डेव्हलप इनटू टेंड्रिल्स. देअरफॉर द ऑक्झिलरी बर्ड टेंड्रिल आर फॉर्म्ड इन, कशामध्ये दिसून येतात? फॅमिली कुकुरबिटेसी. लक्षात ठेवा, ठीक आहे. आता राहिला विषय दुसरा, टर्मिनल बर्ड किंवा टर्मिनल बर्ड टेंड्रिल. अपायकल बर्ड टेंड्रिल म्हणजे काय? की जर अपायकल बर्ड पासून जर टेंड्रिल येत असेल तर त्याला म्हणतो काय बेटा आपण? अपायकल बर्ड टेंड्रिल. ओके, अँड दॅट अपायकल बर्ड टेंड्रिल इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ ग्रेप वाईन. लक्षात ठेवा, काय स्ट्रक्चर वाला कॅरेक्टरिस्टिक ते ग्रेप वाईन म्हणजे अंगूरचं वेल, बरोबर आहे. अंगूरच्या वेल मध्ये जो बर्ड येत असतो तो बर्ड, तो टर्मिनल बर्ड शेंड्याचा, आणि तोच बर्ड काय करतो? सपोर्टला एखाद्या काय म्हणतो तो गुंडाळून जातो. अँड रिमेनिंग जी उरलेली ग्रोथ असेल ती ऑक्झिलरी बर्ड पासून होते. अशा प्रकारचं त्या ठिकाणी काय आहे स्ट्रक्चर बेटा. बाकीचा पार्ट जो असणार उद्या पाहू. सगळे जण तुमच्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना सांगा, सगळ्यांनी लेक्चर अटेंड करा. हा पोर्शन जो आहे त्याच्यावरती खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विचारल्या जातात, त्याच्यावर प्रत्येकाने लेक्चर अटेंड करा. ओके, गुड मॉर्निंग.